राम राम गोवाकर. तर मित्रांनो, गोव्याच्या जंगलात फिरायला लागलो. तर फिरत असताना असंच एक गोव्याच्या जंगलात मंदिर पाहायला मिळालं. ते मंदिर आपण मंदिर पाहायला मिळालं. ते मंदिर आपण पाहूया कसं आहे काय. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर ते मंदिर म्हणजे लंगडेश्वर प्रसन्न असं त्या देवाचं नाव. पहिल्यांदा झालोय तर बघूया कसं मंदिर आहे. मित्रांनो, आपण निघालो आहोत मंदिरात. तर सध्या जंगल वाटेने जंगलाच्या मधून जाणार असता हा त्याच मंदिराकडे जातो. जंगल पाहू शकता कसे दाट झाडे आहे या जंगलात. मंदिराच्या परिसरात आल्यानंतर मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. पाहू शकता कसं हे मंदिर, सुंदर असं मंदिर आहे. चला तर मग जाऊया मंदिरात. मंदिरात गेल्यानंतर त्या दिवशी मला एक कोंबडा पाहायला मिळाला. बहुतेक हा आपण देवाला सोडतो तो कोंबडा असावा. त्यानंतर मंदिरात पुढे गेल्यानंतर देवांचे फोटो पाहायला मिळतात. असं हे मंदिर आणि मंदिराचा परिसर आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर मित्रांनो, आतमध्ये गेल्यानंतर ही लंगडेश्वर प्रसन्न या देवाची मुख्य मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. आणि हे त्या मंदिरात जाण्यासाठी मुख्य द्वार. आपण गेलो ते दुसऱ्या दाराने, पण हे मंदिराचे मुख्य द्वार आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, असं हे लंगडेश्वर प्रसन्न या देवाचे मंदिर. तर आपल्याला या मंदिराबद्दल जास्तीची माहिती नाही, त्यामुळे थोडक्यात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. तर हे मंदिर आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. गोव्यात असेच गोव्यातील मंदिरं, जंगल याच्याबद्दल माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन. बीच तर आहेच. तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, कमेंट तर करतच चला. तर मग भेटूया अशाच एका भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.